तर गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। स्वागत यात्रेत महिला आणि तरुणी सहभागी झाल्यात। स्वागत यात्रेचं महिलांनी देखील उत्साहात स्वागत केलेलं आहे। बुलेट राणी या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। बुलेट रॅली खरं तर गिरगावातल्या शोभायात्रेचं खास आकर्षण असतं। आपापल्या बुलेटला अगदी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। बुलेटवर गुढी छोटेखानी उभारण्यात आलेली आहे आणि ही बुलेट रॅली आता सज्ज होतीये। या सगळ्या बुलेट वर स्वार असलेल्या रणरागिणीची संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। तर गिरगावमध्ये एक वेगळंच रथयात्रा जी आहे ती निघत असते। मात्र विशेष आकर्षण जे आहे ते मुंबईतल्या गिरगावच्या या स्वागत यात्रेमध्ये असतं। मात्र अशाच काही स्वागत यात्रेमध्ये महिला ज्या आहेत त्या बाईक घेऊन बुलेट घेऊन निघत असतात आणि वेगवेगळा संदेश देत असतात। मात्र माझ्यासोबत काही त्या ठिकाणी महिला आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तुम्ही नेमकं काय हे घेतलेला आहे स्वरूप, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की महिलांचा ज्या ठिकाणी होत असलेला अन्याय अत्याचाराविरोधात तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय नेमकं आहे? संपूर्ण स्कूटी तुमची त्याच पद्धतीत तुम्ही तयार केलेली आहे? सर्वात प्रथम तर हिंदू नववर्षाच्या आणि चैत्र पाडव्याच्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हा जी संकल्पना आहे ह्याच्यामधून मला हेच सांगायचं आहे की बलात्कार बंद होण्यासाठी कायदा बदलला पाहिजे आणि कायदा बदलण्याचा का गरज आहे तर आज आपण ज्या पृथ्वीवर येतोय त्याचा मार्गच हा आई आहे आणि आई म्हणजे स्त्री। मग त्या स्त्रीची तुम्ही काय इज्जत करताय, काय तिला रिस्पेक्ट देताय? तुम्ही जर कायदा बदललात तर तिला ऑटोमॅटिक तिचे इज्जत केल्या जाईल, तिला रिस्पेक्ट दिला जाईल। मग कुठल्याही नंबरची आम्हाला गरज नाहीये, कुठल्याही महिला पोलिसांची गरज नाहीये। गिरगावमध्ये एक वेगळीच ओळख असलेल्या या चित्ररथामध्ये अनेक तरुणी ज्या आहेत त्या आपल्या बुलेटवरना बाईक रॅलीमधनं पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।